मॅरेजमध्ये थर्ड पार्टी इन्व्हॉल्वमेंट हा खूप पेनफुल इश्यू असतो, कारण कोणीतरी जवळचाच असतो जो हस्बंड आणि वाईफमध्ये अडथळे करत असतो. आणि फॉर एक्झाम्पल हस्बंडला ते दिसतच नसलं आणि तो सारखा बोलत बसला, माझा भाऊ, माझी बहीण, माझे काका किंवा जी कोणी जवळची आणखी दुसरी आवडती व्यक्ती असेल, काका, मामा, भाऊ, भाचा, भाची, जे कोणी, आणि त्याने जर बाउंड्री सेट केल्याच नाहीत तर नक्कीच एक दिवस येईल की तुम्ही या अतिमोहाच्या नादात तुमचं स्वतःचं नातं 200% गमवाल. आणि त्यावेळी तुमची तीच फेवरेट व्यक्ती आपोआप बाजूला होईल, कारण त्यांचा संसार, त्यांची मुलं बाळं व्यवस्थित चालत राहील. आणि तुम्ही दोष देत राहाल की तुमची बायको त्या व्यक्तीला समजून घेत नव्हती. तर या सगळ्यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की नातं बायकोने न समजून घेतल्याने नाही तुटलं, तर ती तुमच्या अतिमोहापायी आणि त्या आवडत्या व्यक्तीमध्ये असलेल्या आसक्ततेमुळे तुटलं. त्यामुळे माय डिअर हजबंड्स, तुम्हाला कोणीही म्हणत नाही की तुम्ही तुमच्या जवळच्या आवडत्या व्यक्तीवर प्रेम करू नका. इनफॅक्ट मी तर म्हणेन, जरूर करा, त्यांना स्पेशल पण फील करून द्या. पण अतिमोह आणि आसक्तता नका बाळगू, ज्यामध्ये तुम्ही स्वतःचाच संसार विसराल. कारण मोह आणि आसक्तता बेशक विनाश घेऊन येतात, आणि हा निसर्गाचाच नियम आहे जो कधीही बदलत नाही. आजचा धडा नात्यांमधली अनासक्तता, विषय रिलेशनशिप लॉजी, शाळेचं नाव नात्यांमधली माणुसकी, मुक्काम पोस्ट हजबंडचं घर, जिल्हा उत्तम नाती. आपली लाडकी स्वाभिमानी सून रजिता.